स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 30 डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी. ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. पुत्रदा एकादशीचे व्रत हे संततीच्या आशीर्वादासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि शक्तिशाली व्रत आहे. भगवान विष्णूंची पूजा करून हे व्रत तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद प्रदान करते. जर तुम्हाला संततीचा आशीर्वाद हवा असेल किंवा तुमच्या कुटुंबातील मुलांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी आशीर्वाद हवा असेल तर पुत्रदा एकादशी ही नक्की करायची असते. पुत्रदा एकादशीचे व्रत हे विशेषतः मुलांसाठी पाळले जाते आणि पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला हे व्रत पाळले जाते. या दिवशी ज्यांना संतती प्राप्त झालेली नाही किंवा ज्यांना संतती प्राप्त आहे म्हणजे ज्यांना मुलं झालेले आहेत किंवा ज्यांना मुलं झालेली नाहीत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची एकादशी ठरली जाते. तर पहा, ही पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे जे आहे तर यावर्षी 30 किंवा 31 या 2 दिवशी साजरं केलं जाणार आहे. स्मार्त लोक हे 30 तारखेला व्रत पाळतील तर वैष्णव परंपरेचे पालन करणारे लोक हे 31 डिसेंबरला हे व्रत पाळतील. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:50 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला 2025 रोजी सकाळी 5 वाजता संपेल. म्हणून 30 डिसेंबर रोजी या व्रताची जे काही पालन आहे तर ते केले जाणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. नावाप्रमाणेच पुत्रदा म्हणजे पुत्रदाता हे व्रत विशेषतः अशा जोडप्यांसाठी फायदेशीर आहे जे मुले होण्याच्या आनंदापासून वंचित आहेत आणि ज्यांना गर्भधारण ज्या अडचणी आहेत तर त्या होत असतील तर हे जे व्रत जर तुम्ही केलं तर या ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात. त्याचबरोबर आपल्याला जर मुलं असतील तर मुलांसाठी काही प्रभावी उपाय देखील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी सांगितले जातात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्या मुलांसाठी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्या मुलांसाठी संध्याकाळी या एकादशीच्या दिवशी आपल्याला असा हा एक दिवा लावायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी असा दिवा जर आपण आपल्या मुलांसाठी लावला तर मुलांचे सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी दूर होतील. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या 30 डिसेंबर मंगळवारी उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल, तुम्ही घरीच असताल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ही जी वेळ आहे या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. सकारात्मक लहरी खूप मोठ्या अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात आणि ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचं फळ आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असते. त्याचबरोबर हा उपाय जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता. काहीच हरकत नाही. आता हा उपाय आपल्याला उद्या पौष पुत्रदा एकादशीला करायचा आहे. तर तुमची मुलं कितीही लहानातील लहान असू द्या किंवा कितीही मोठी असू द्या, लग्न झालेली जरी तुमची मुलं असतील तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पहा, ज्या व्यक्तींना आपल्या मुलं प्राप्ती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना मुलं आहेत त्यांनी आणि ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी सुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता पहा, पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये हा दिवा मुलांसाठी लावला जाईल त्या घरामध्ये
त्या घरातील मुलांची सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट संकट, अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आणि आपल्या मुलांनी खूप मोठे व्हावे, खूप काहीतरी करून दाखवावे, नोकरी प्राप्त करावी. तसेच मुलं लहान असतील तर त्यांनी हट्टीपणा, चिडचिडेपणा करू नये. त्याचबरोबर मोठी मुलं आहेत ते अभ्यास करत नाही किंवा त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, तर अशा वेळेस मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी, मुलांनी भरभरून अभ्यास करण्यासाठी, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. कधी-कधी काय होतं, मुलांनी सुद्धा खूप प्रयत्न केले किंवा आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले तरीसुद्धा मुलांची हवी तशी प्रगती होत नाही. मुलांना जे पाहिजे ते यश प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्या मुलांसाठी जर आपण अशा विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच मुलांनी अभ्यास तर करायचंच आहे, त्याचबरोबर मुलांना जी काही नशिबाची साथ आहे तर ती अशा वेगवेगळ्या जे काही आपण उपाय करतो त्यांनी प्राप्त होत असते. आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, ते नेहमी हट्टीपणा करत असतील किंवा त्यांना नेहमी बाहेरची नजरबाधा होत असेल किंवा मग ते चिडचिड्या, हट्टीपणा यासारख्या गोष्टी जर करत असतील किंवा तुमची मोठी मुलं आहेत त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही आहे, मुलं जे काही अभ्यास करतात ते विसरून जातात किंवा मुलं ही शिकलेली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, अशा बऱ्याच ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आणि म्हणूनच या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहा, हा उपाय करण्यासाठी उद्या संध्याकाळी 6च्या नंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला देवघरातील दिवा, अगरबत्ती, धूप हे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती नसेल कोणताही दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही तूपच घालू शकाल. जर तूप घालणं शक्यच नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरी चालेल. आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 9 वाती लावायच्या आहेत. आता 9 वाती कशा लावायच्या, तर 9 वाती घ्यायच्या आहेत. 9 वातींची एक वात तयार करायची आहे आणि ती वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकच्या 4 बिंदू, साईडच्या 2 लाईन ज्या आहेत मर्यादा रेषा त्यासुद्धा द्यायच्या आहेत. यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे. चणा डाळ ठेवल्यानंतर हा दिवा जो आहे तिथे ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे तुळशीपाशी. तुळशीपाशी घेऊन जाताना हळद, कुंकू, अक्षदा हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथे ठेवायचा आहे. नंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, अगरबत्ती दाखवायची आहे. फुलं असतील तर अर्पण करायचे आहेत. तर तुम्हाला तुळशीपाशीच बसायचं आहे. आसन टाकून बसायचं आहे. तिथे बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये 2 अखंड फुलाचे लवंग घ्यायचे आहेत आणि ह्या उजव्या हातामध्ये लवंग घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 16 वेळा आणि 16 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ह्या ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही हात जोडून मुलांच्या आयु आरोग्य ठीक व्हावे, त्याचबरोबर त्यांचे उज्ज्वल भविष्य नीट व्हावे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होण्यासाठी माता तुलसी आणि त्या दिव्याला प्रार्थना करायची आहे. जर तुमची मुलं तुमच्याजवळ असतील तर तुम्ही त्यांना घेऊन बसायचं आहे. मुलांना तुळशीच्या पाया पडवायचं आहे. मुलांना स्वतःलाच आपल्याला जे काही बुद्धी आहे ती मागायची आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या काही दोष अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या, प्रगती व्हावी असं म्हणायला मुलांना लावायचं आहे. आता बघा, मुलं तुमची बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर आईवडिलांनी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत, मग 2 मुलांसाठी 2 दिवे आपल्याला लावायचे का, तर अजिबात नाही, एकच दिवा आपल्याला लावायचा आहे. असा हा एक उपाय जो आहे आपल्या मुलांसाठी या पौष पुत्रदा एकादशीला प्रत्येक आईने करायचा आहे.
आणि हा असा एक दिवा जर तुम्ही लावला तर तुमच्या मुलांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल. मुलांच्या जीवनातील ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर होतील. मुलांची नजरबाधा दूर होईल. जर तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड्स असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पिरियड्स असतील तर इतर कोणी हा उपाय केला तरी चालेल. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्याच्यापाशी सुद्धा तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल. कारण माता लक्ष्मी ही या पिंपळ वृक्षामध्ये स्वतः वास करत असते. भगवान विष्णूंचं स्वरूप हे पिंपळ वृक्ष मानलं जातं आणि दर एकादशीला पिंपळ वृक्षाखाली जर आपण दिवा लावला तर आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती निघून जाते. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होत असते. म्हणूनच आपल्याला असा हा एक दिवा आपल्या मुलांसाठी आवर्जून लावायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.